नमस्कार मंडळी. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मी बनवणार आहे छान अशी शेपूची भाजी. तर इथं मी एक शेपूचा गड्डा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता त्याच्यासाठी मी आधी इथं तुरीची डाळ जी आहे तर ती भिजत ठेवणार आहे. शेपून ते चिरूस तर 15 ते 20 मिनटं छान ही डाळ भिजवायची. तर आता ही डाळ जी आहे तर धुवून घेतली मी. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून ही 10-15 मिनटं भिजवणार आहे. तर तोपर्यंत आपण ही शेपूची भाजी जी आहे छान अशी निवडून घेऊया आणि ती छान अशी बारीक चिरून घेऊया. तर ही बघा, मी ही शेपूची भाजी जी आहे का अशी निवडून घेणार आहे. थोड्याशा काड्या पण ह्याच्या घ्यायच्या, नुसतं ह्याचे पानच नाही घ्यायचे, आपल्याला काड्या सहित घेणार आहे. थोड्याशा मी जास्त घेतल्या तरी काड्याच चालतात, मी थोड्याच घेतलेल्या आहेत ह्याच्या काड्या. काड्या घेतलेल्या उलट चांगलं असतं. तर आता ही जी भाजी आहे तर बारीक चिरून घेणार आहे मी अशी. खूप छान लागते ही भाजी, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. तर इथं आता ही जी भाजी आहे तर छान अशी चिरून घेतली मी, तुम्ही बघू शकता मस्त अशी. तर आता ही जी भाजी आहे तर 2-3 पाण्याने मी धुवून घेणार आहे. वाटलंच तर तुम्ही आधी पण धुवून घेऊ शकता भाजी ही, पण मी चिरल्याच्या नंतरच भाजी धुवून घेणार आहे. स्वच्छ पाण्याने ही 2-3 वेळेस धुवून घेतली मी छान अशी. तर भाजी जी आहे तर छान अशी धुवून घेतली मी. आता ताटामध्ये काढून घेते ही भाजी मी. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. ही भाजी करण्यासाठी काही माल मसाला एवढं जास्त काही लागत नाही. हिरव्या मिरचीमध्ये आणि डाळीमध्ये सहज ही भाजी आपण करू शकतो आणि चवीला पण खूप छान लागते ही भाजी. तर ह्याच्यासाठी मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, थोडंसं लसूण घेतलं आहे, 10 ते 15 हिरव्या मिरच्या आणि ही डाळ घेतली आहे तुरीची. तुम्ही कोणती पण डाळ वापरू शकता, पण मला तुरीची डाळच ह्या भाजीमध्ये छान लागते म्हणून मी तुरीची डाळ घेते. मुगाची डाळ किंवा हरभरा डाळ पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता, पण तुरीची डाळ टाकल्यावर अधिक जास्त छान लागते ही भाजी. तर तुम्ही पण एकदा तुरीची डाळ टाकून बघा. तर आता मिक्सरमध्ये मी हिरवी मिरची, लसूण बारीक करून घेतले आधी. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये परत शेंगदाणे टाकून हे मिक्सरला बारीक असं फिरून घेते, जास्त बारीक पण नाही करायचं. तर हे बघा, अशा प्रकारे मी बारीक फिरून घेतलेलं आहे शेंगदाणे. तर इथं आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. ह्या भाजीमध्ये तेल जरी जास्त नाही टाकलं तरी चालतं. तर इथं मी 1 पळीच तेल टाकलेलं आहे थोडंसं, आणि वरी थोडं. कमी तेलामध्ये पण ही भाजी छान होती. आता हे जे लसूण ठेचून घेतलेलं आहे ते टाकून घेते मी ह्याच्यामध्ये. तर लसूण जे आहे ते छान असा परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत. साधी सिंपल अशी ही रेसिपी आहे, पटकन होणारी. परत आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची जी काढलेली आहे मिक्सरला ती टाकून घेऊया आणि हे पण जरा चांगलं परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये डाळ टाकून घेते मी, ही तुरीची भिजवलेली डाळ जी आहे. तर आता हे छान असं परतून घेऊया. तर छान असं हे परतून घेतलंय मी, तुम्ही बघू शकता. तर आता ह्याच्यामध्ये आपण शेपूची भाजी टाकून घेऊया. एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे ही, चवीला पण खूप छान लागते ही भाजी. तर तुरीची डाळ टाकून एकदा अशी भाजी करून बघा तुम्ही. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीपुरतं वरून. आता ही जी भाजी आहे तर छान अशी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला.
तर आता हे छान असं मिक्स करून घेते मी, तुम्ही बघू शकता. गॅसची फ्लेम जी आहे तर मिडियमच ठेवायची. तर आता छान अशी मिक्स करून घेतली भाजी. आपली भाजी जी आहे तर थोडी बारीक पण झालेली आहे, थोडं पाणी पण सोडलेलं आहे भाजीनं. तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी काय टाकलेलं नाही आहे आत्ताच. तर आधी मी ह्याच्यावर ताट झाकून ठेवणार आहे. 1 ते 2 मिनटासाठी ताट झाकून ठेवले मी ह्या भाजीवरती. 2 मिनटाच्या नंतर तुम्ही बघू शकता भाजीने बरंच पाणी सोडलेलं आहे. तुम्हाला जर भाजीमध्ये पाणी टाकायचं असलं तर टाकू शकता, किंवा भाजीच्या पाण्यामध्येच ही भाजी तुम्ही शिजवून घेऊ शकता. तशी पण खूप छान लागते ही भाजी. पण भाजी आता ह्या भाजीमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते. जास्त टाकलेलं नाही आहे पाणी, मी थोडंच टाकलेलं आहे. तर परत एकदा छान असं एकजीव करून घेते ही भाजी मी. आता ह्याच्यावर परत एकदा ताट झाकून ठेवते. 4 ते 5 मिनटासाठी ही भाजी जी आहे तर छान अशी शिजून देणार आहे. तर तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनटं झालेले आहेत. तर भाजीने सगळं ह्याच्यात जे पाणी टाकलेलं होतं ते पूर्ण आटून गेलेलं आहे. भाजी आपली कोरडी झालेली आहे छान अशी. तर अशीच भाजी ही करायची होती मला, तशीच केलेली आहे मी. तर एकदम मस्त अशी ही सुकी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही थोडंसं पाणी पण टाकू शकता ह्याच्यामध्ये, सरभरीत पण ही भाजी करू शकता. थोडं पाणी टाकून, पाणी राहून द्यायचं असलं तर तुम्ही राहून देऊ शकता ह्याच्यामध्ये. तशी पण छान लागते ही भाजी. तर मी इथं सुकीच बनवली आहे भाजी. तर आता ही भाजी ताटामध्ये घेणार आहे मी. त्याच्यासोबतच आता ही बटाट्याची चटणी पण केलेली आहे मी. आता ह्याच्यासोबत तुम्ही ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर किंवा चपाती काही पण ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. कशाबरोबर पण ही भाजी एकदम चविष्ट लागते ही भाजी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.